मान्सून पुणे, धाराशिव, पूर्ण आणि सोलापूर आणि कोकण विभागातील अलिबागमध्ये देखील दाखल झालेला आहे। तेलंगणा, छत्तीसगडमध्ये काही भागात दाखल झाले। मान्सून वारे सक्रिय झालेत। 48 तासात मान्सून मुंबईमध्ये दाखल होणार आहे। तब्बल 14 दिवसांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाले। 24 आणि 25 जूनला चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढच्या आठवड्यात राज्यात सर्व ठिकाणी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। 26 आणि 27 जून नंतर मान्सून अनेक ठिकाणी दाखल होणार आहे। पाऊस तीव्रतेवर पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाकडून सांगण्यात आले। आता मशागतीची कामे सुरू करू शकतात। गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत आतापर्यंत 70% पाऊस कमी आहे आणि यावर्षी पाऊस कमी असणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून करण्यात आलाय। तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंतच पोहोचला होता आणि 8 जून नंतर आपण मान्सून मध्ये काही प्रोग्रेस बघितला नव्हता। आजची जर परिस्थिती बघितली तर तो अलिबाग, पुणे, त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव आणि मग पूर्वेकडे तो सरकलेला आहे एकंदरीतच। आणि त्याचबरोबर मान्सूनचे वारे जे आहेत त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि आपण सॅटेलाइट मॅपवरून बघू शकतो की अरबी समुद्राबरोबरच कोकण किनारपट्टीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय आणि इंटेरियर रिजनवर सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता दिसते। तर मग मान्सून दाखल झाला असं म्हणायचं आणि विलासदायक काही वार्ता म्हणावी लागेल, सुख वार्ता देखील म्हणावी लागेल। राज्यातल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये ऍज ऑफ नाव मान्सून दाखल झाला? जसं मी सांगितलं की अलिबाग, पुणे, त्याचबरोबर सोलापूर कंप्लीट कव्हर झालेला आहे। त्याचबरोबर धाराशिव आणि त्यानंतर तेलंगणाचा काही भाग, त्यानंतर छत्तीसगडचा काही भाग आणि ओडिशा नंतर बिहार इथपर्यंत तो पोहोचलेला आहे। येणाऱ्या 48 तासामध्ये तो मुंबईसह अजून काही भागामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। येस, येणाऱ्या 3 ते 4 दिवसांचा जर अंदाज बघितला तर कोकण, गोव्यासह इंटेरियर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आणि मान्सूनचे वारे सुद्धा तीव्र झालेले आहेत किंवा सक्रिय झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो। त्यामुळं मान्सून पुढे अजून उत्तरेकडे पोहोचण्यासाठी किंवा सरकण्यासाठी अनुकूल वातावरण आहे असं आपण म्हणू शकतो। येलो अलर्टच आहे आणि कोकण किनारपट्टीसाठी स्पेशली 27-28 तारखेनंतर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकण किनारपट्टीसाठी आहे आणि घाटमाथ्यांवर 24-25 ला आपण हेवी रेनफॉल किंवा येलो अलर्ट त्यासाठी असेल। आताही मेघगर्जनेचा जो पाऊस होतो त्यासाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे। तर एकंदरीतच मान्सूनसाठी चांगली परिस्थिती आहे किंवा मान्सून सक्रिय होताना दिसत आहे असं आपण म्हणू शकतो। पुण्यात काल जो पाऊस पडला तो मान्सूनचा होता की प्री मान्सून होता आणि इथून पुढे पुण्याचा हवामान? येस, कालचा जो पाऊस बघितला आपण तो म्हणजे जसं मी सांगितलं की मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत, त्याचबरोबर त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि त्यामुळे वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि काल जो पाऊस झाला त्यामध्ये आपल्याला थंडरस्टॉर्म्स पण दिसून आलेत आणि तीव्रता पण कमी जास्त प्रमाणात होती। जसं बघितलं तर NDA-ला 81 मिलीमीटर इतका पाऊस झाला, पण शिवाजीनगरला बघितलं तर 18 मिलीमीटर 18 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता आणि अशीच कंटिन्युटी आपल्याला काही दिवसामध्ये दिसून येईल। तर कालचा आपण नक्कीच प्री मान्सून शावर्स असं म्हणू शकतो आणि आजपासून मान्सून सक्रिय झालेला आहे। पुण्यासह पूर्वेकडचा जो इंटेरियर पार्ट आहे तिथे, त्यामुळं पाऊस इथून पुढचा जो पाऊस असणार आहे तो मान्सूनचा असेल असं आपण म्हणू शकतो। तर आपण म्हणतोय की कंटिन्युटी असं म्हणलं तर एक पावसाचा स्पेल असतो, तर तो पावसाचा स्पेल आपल्याला पूर्ण राज्य